सूत्र 188. क्व धर्मः क्व च वा कामः क्व चार्थः क्व विवेकता इदं कृतमिदं नेति द्वंद्वैर्मुक्तस्य योगिनः. हे केलं आहे ते केलं नाही अशा द्वैती विचारापासून मुक्त असलेल्या योगी माणसासाठी कुठला आलाय धर्म, अर्थ, काम आणि विवेक? नाथ सांगतात, असं पहा, आत्मज्ञानी योगी सर्वसामान्य आणि सर्वमान्य धर्म, अर्थ, काम, विवेक इतकंच काय मोक्षाच्याही कल्पनेपलीकडे गेलेला असतो. अज्ञानी सामान्य माणसांसाठी या सर्व गोष्टी लागू आणि म्हणून बंधनकारकही असतात. सामान्य माणूस करावं न करावं, हवं नको, स्वीकारावं सोडावं, आसक्ती विरक्ती, आप पर अशा नानाविध द्वंद्वांमध्ये आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांमध्ये अडकत जातो. त्याचं अहंकाराचं मूळ तर घट्ट रोवलेलं असतंच. त्याच्या जीवनरसावर पोसल्या जाणाऱ्या मायामोहाच्या विषवृक्षाच्या काळ्या छायेत तो अज्ञानी सुखानं जगत असतो. तथाकथित स्वधर्माचं नव्हे, मानवनिर्मित धर्माचं पालन, अर्थप्राप्ती, कामतृप्ती आणि मोक्षाची आसक्ती यांच्या भोवतीच त्याच्या आयुष्याचा रेशीमगोफ विणलेला असतो. तो त्यातच बांधलेला असतो. त्यातून मुक्त होण्याचा विचारही तो करत नाही. कृत्रिम विवेकाच्या धाकात तो जगत असतो. आत्मज्ञानी योगी मात्र सर्वथा आणि सर्वार्थानं मुक्त असतो. कारण सर्व बंधनांचं मूळ कारण असणारा अहंकार आणि आसक्ती यांच्यापासून तो पूर्णपणे मुक्त झालेला असतो. मानवनिर्मित धर्माचं नव्हे, तर तो आत्मधर्माचं, स्वधर्माचं पालन करतो. त्याला अर्थासक्ती उरत नाही. त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा, वासना आणि त्यामागील आसक्ती गळून पडलेली असते. तो देहात असतानाच पूर्णतः जीवनमुक्त असल्यानं त्याला मोक्षाचीही वेगळी गरज भासत नाही. त्याचं वर्तन आणि विचार म्हणजे विवेकाचे वस्तुपाठच असतात. विवेक हा त्याचा स्वभाव असतो. त्याला त्याचं मुद्दाम पालन करावं लागत नाही. त्याच्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चौकटीचं आणि चौकडीचं बंधन उरत नाही. अशी पूर्णतः आणि सहज निरहंकारी जीवनमुक्त स्थिती हेच आत्मज्ञानी योग्याचं लक्षण आहे, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत.